महाराष्ट्र पोलीस दलातील एका डॅशिंग अधिकाऱ्याला आज आपल्या कुटुंबासह जीवन संपवण्याची भाषा करावी लागत आहे। याला कारणीभूत आहे ती सत्तेची नशा आणि मंत्रीपुत्राची गुंडगिरी। रायगडच्या महाडमध्ये जे काही घडलं ते लोकशाहीला काळिमा फासणार आहे। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान राजकीय वादातून जो राडा झाला त्यामध्ये मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा मुख्य आरोपी आहे। भर रस्त्यात बंदूक ताणणे, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करणे आणि गाड्यांची तोडफोड करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये विकास गोगावले यांचं नाव समोर आलं। पण सत्तेचं कवच पाठीशी असल्यावर कायद्याची भीती कोणाला उरणार? गुन्हा दाखल होऊनही विकास गोगावले कायद्याला सामोरे जाण्याऐवजी बराच काळ बेपत्ता होते। एका मंत्र्याचा मुलगा असूनही पोलिसांना गुंगारा देणं ही त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायद्याबद्दलचा अनादर स्पष्टपणे दाखवून देते। पण खरी शोकांतिका पुढे सुरू होते। आजचा हा व्हिडिओ केवळ एका पोलीस निरीक्षकाच्या बदलीची कथा नाही, तर ती सत्ता, राजकारण आणि प्रशासकीय व्यवस्थेतील त्या सडलेल्या मानसिकतेची गोष्ट आहे, जिथे मंत्र्याच्या मुलाला वाचवण्यासाठी एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचा बळी दिला जात आहे। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये जे काही घडते ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे। पण हा इशारा त्यांनी का दिला? यामागे कोणत्या मंत्र्याचा हात आहे का? जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। विषयाला सुरुवात करण्याआधी एक आठवण, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, कारण अशा महत्त्वाचे अपडेट आम्हीच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आता येऊया आपल्या मुख्य विषयाकडे। या प्रकरणाची सुरुवात होते महाड नगरपालिकेच्या निवडणुकीपासून। राजकारणात निवडणुका येतात आणि जातात, पण इथे सत्तेची नशा इतकी चढली होती की कायद्याची भीती कोणालाच उरली नव्हती। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे या वादाच्या केंद्रस्थानी होते। आरोप असा आहे की निवडणुकीच्या राड्यात विकास गोगावले यांनी चक्क बंदूक ताणली होती। विचार करा, एका मंत्र्याचा मुलगा भर रस्त्यात बंदूक घेऊन दहशत माजवत होता। गाड्यांची तोडफोड झाली, लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि या प्रकरणात विकास गोगावले यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले। पण धक्कादायक गोष्ट ही आहे की गुन्हा दाखल झाल्यावर हे मंत्रीपुत्र कायद्यासमोर हजर होण्याऐवजी बराच काळ बेपत्ता होते। पोलिसांना गुंगारा देणं आणि मंत्रिपदाचा वापर करून चौकशी टाळणं ही या गुन्हेगारी प्रवृत्तीची पहिली पायरी होती। आता या कथेत एंट्री होते पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांची। तडवी हे महाड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी होते। जेव्हा विकास गोगावलेवर गुन्हा दाखल झाला तेव्हा तडवी यांनी कायद्यानुसार आपली भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला, पण इथेच खरा खेळ सुरू झाला। तडवी यांनी पत्रात अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत। त्यांचे वरिष्ठ अधिकारी, ज्यात अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांचा समावेश आहे, यांनी तडवींवर दबाव टाकला। दबाव कशासाठी? तर विकास गोगावले यांना सहकार्य करण्यासाठी। वरिष्ठांनी असा आरोप केला होता की या गुन्ह्यात विकास गोगावलेच्या ऐवजी दुसऱ्याच 3 निरपराध व्यक्तींना पकडून अटक दाखवायची, म्हणजे खऱ्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी पोलिसांच्याच मदतीने खोटे आरोपी उभे करण्याचा हा प्रयत्न होता। जेव्हा रमेश तडवी यांनी हा बेकायदेशीर आदेश पाळायला नकार दिला तेव्हा त्यांच्या आयुष्याचं नरक बनवण्यास सुरुवात झाली। मित्रांनो, ही बाब अत्यंत गंभीर आहे की जेव्हा एखादा अधिकारी नाही म्हणतो तेव्हा त्याला तोडण्यासाठी कशा प्रकारच्या नीच मार्गांचा अवलंब केला जातो। तडवी हे आदिवासी भिल्ल समाजाचे आहेत। त्यांच्या पत्रात त्यांनी नमूद केलंय की त्यांचे वरिष्ठ त्यांना चक्क जातीवरून हिनवायचे। तू खालच्या जातीचा आहेस, तू इथे कसा राहतो तेच बघतो, काही झालं तरी तुझी बदली करणार अशा धमक्या त्यांना उघडपणे दिल्या गेल्या। पोलीस दलात जिथे सर्वांना समान न्याय मिळणं अपेक्षित असतं, तिथे जर एका PI दर्जाच्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून अपमानित केलं जात असेल तर ही व्यवस्था किती गजलेली आहे याचा विचार करा। तडवींचा हा छळ इथेच थांबला नाही। त्यांच्या बदल्यांचा पोरखेळ मांडण्यात आला। 2 वर्षात त्यांची 2दा बदली केली गेली। तडवी या अन्यायाविरोधात मॅट कोर्टात गेले, तिथे त्यांना न्याय मिळाला। मॅटने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली। पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी या निकालाविरुद्ध हायकोर्टात धाव घेतली, पण तिथेही तडवींचाच विजय झाला। तरीही वरिष्ठांनी हार मानली नाही। त्यांना पुन्हा महाडमध्ये रुजू करून घेतल्यानंतरही त्यांच्या विरुद्ध खोटे अहवाल तयार करणं, त्यांना मानसिक तणावाखाली ठेवणं आणि त्यांची बदनामी करणं सुरूच राहिलं। शेवटी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की एका डॅशिंग अधिकाऱ्याला आता कुटुंबासह जीव देण्याशिवाय कोणताही मार्ग दिसत नाहीये। आता आपण जरा या प्रकरणाच्या राजकीय बाजूचे विश्लेषण करूया।
भरत गोगावले हे राज्याचे मंत्री आहेत. जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आदर्श घालून देणं अपेक्षित होतं. पण त्यांच्या मुलाने जी गुंडगिरी केली आणि त्याला वाचवण्यासाठी ज्या प्रकारे संपूर्ण पोलीस यंत्रणेवर दबाव आणला गेला हे अत्यंत भयानक आहे. जर मंत्र्यांची मुलं अशा प्रकारे बंदुका घेऊन फिरणार असतील आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना धमकावणार असतील तर सामान्य माणसाने दाद कोणाकडे मागायची? मंत्र्यांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे आज एका अधिकाऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही लोकशाही नसून ही मंत्र्यांची ठोकशाही आहे, जिथे कायद्याची पायमल्ली करणं हा आपला अधिकार आहे असं या लोकांना वाटतं. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला एक प्रश्न, आपण कशा प्रकारच्या समाजात राहत आहोत जिथे गुन्हेगारांना वाचवण्यासाठी यंत्रणा रात्रंदिवस काम करते आणि कायद्याचं पालन करणाऱ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं जातं? रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे 7 अधिकाऱ्यांची नावं घेतली आहेत. जर उद्या तडवी किंवा त्यांच्या कुटुंबाला काही झालं तर याला केवळ हे अधिकारीच नाही तर ती राजकीय व्यवस्थाही जबाबदार असेल, ज्याने गुन्हेगारांना मोकळं रान दिले. गृह खात्याने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि विशेषतः त्या मंत्रीपुत्रावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एका मंत्र्याच्या मुलासाठी पोलीस दलातील अधिकाऱ्याचा असा छळ होणं कितपत योग्य आहे? या व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी आपण काय करू शकतो? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला वाटत असेल की हा अन्याय सर्वांसमोर यायला हवा तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.